गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, माझ्या गुरूंचं स्मरण करते, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व श्रोते मंडळी, गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 2 आठवडे आपल्याला सुट्टी होती, परंतु गीता हे असं ज्ञान आहे की ते सतत आपल्या मनामध्ये असायला पाहिजे, रुजायला पाहिजे, आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यामुळे ते सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः असं भगवंतांनी 9व्या अध्यायात म्हटलंय की जो सतत माझं कीर्तन करतो, सतत माझं भजन करतो, त्याच्यावर मी नेहमी प्रसन्न असतो। त्यामुळे सतत आपण ते करत राहायचं आहे आणि त्याच्यासाठी आता मागच्या वेळेस लक्षात आहे का आपल्या कोणाच्या की आपले किती श्लोक झाले होते? तर मला वाटतं 8 श्लोक आपले झाले होते 3ऱ्या अध्यायातले। 3रा अध्याय हा कर्मयोगाचा अध्याय आहे। कर्मयोग म्हणजे काय आपण सुरू केलेलं होतं आणि 8 श्लोक आपले झालेले होते। आता आपल्याला 9व्या श्लोकाकडे जायचं आहे, त्यामुळे मी आता 9वा श्लोकच म्हणते। यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर। तर थोडीशी पार्श्वभूमी अशी की 3रा अध्याय जेव्हा सुरू झाला तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला होता। अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतोय की देवा, ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ? तू मला एकीकडे ज्ञानयोगाचं पण महत्त्व सांगतो, एकीकडे कर्माचं पण महत्त्व सांगतो, म्हणजे युद्ध कर असं पण तू मला सांगतो, मग नक्की मी काय करू हे तू मला निश्चित सांग। श्रेयस विचारलेलं आहे अर्जुनाने। मागे पण बघा 2ऱ्या अध्यायामध्ये पण अर्जुनाने विचारलेलं होतं भगवंताला की कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यश्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम। की मी तुमचा शिष्य झालेलो आहे भगवंता, तुम्ही मला ज्ञान द्या आणि मला श्रेयस्कर काय असेल ते सांगा। म्हणजे अर्जुनाला आपल्या कल्याणाची तळमळ लागलेली आहे आणि आपलं कल्याण कशात होईल हे तो भगवंताला सतत विचारतोय। तशी तळमळ आपल्याला लागायला पाहिजे। जरी आपण संसार करत असलो, संसारातली कामं आपण करत असलो, तरी सुद्धा आपल्याला त्या भगवंताची तळमळ लागायला पाहिजे जी अर्जुनाला लागली होती। आणि अर्जुन विचारतोय की मला श्रेयस काय आहे असं मला सांगा। आणि मग भगवंतानी सांगितलंय की अरे बाबा, मी तुला काही कर्मयोग वेगळा ज्ञानयोग वेगळा असं नाही सांगितलेलं आहे, दोन्हीही योग हे श्रेष्ठच आहेत। हे आपण मागच्या 8 श्लोकांमध्ये बघितलं होतं की ज्ञानयोगही तेवढाच श्रेष्ठ आहे, कर्मयोगही तेवढाच श्रेष्ठ आहे, परंतु सगळेच काही ज्ञानयोगाचे अधिकारी नसतात। आपण सर्वसामान्य लोक आहोत, तर आपल्याला काही ज्ञान पचनी पडणार नाही, त्यामुळे आपण कर्म हे कायम करत असतो। नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, म्हणजे कर्माशिवाय आपण क्षणभरही राहत नाही। त्यामुळे आपण ते कर्मच भगवंता प्रित्यर्थ केलं पाहिजे। ते कर्मच आपण स्वार्थासाठी न करता लोककल्याणासाठी केलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण विवेकानंदांचं पण उदाहरण बघितलं होतं। बरीच उदाहरणं आपण मागच्या वेळेस बघितलेली होती की हे जे सगळे महात्मे होऊन गेले यांनी सुद्धा कर्म केलेलं आहे। संन्यास आणि कर्म याच्यातला फरकही आपण बघितला होता की संन्यास म्हणजे ज्ञानयोग, संन्यास योग म्हणजे ज्ञानयोग आणि हा आहे कर्मयोग। तर असं हे कर्मयोगाचं आहे। आणि मग भगवंत सांगतात की कर्म तू कधीही टाकू नको। खरं म्हणजे काय करायचं आहे की कर्म हे जर आपण स्वार्थाने केलं तर काय होतं, म्हणजे कर्माचा सिद्धांत या ठिकाणी काय सांगितलेला आहे की कर्म हे करायचं आहे आपल्याला, ते क्षणभरही आपण कर्माशिवाय राहू शकत नाही, पण कर्म हे आपल्याला कसं करायचं आहे, निष्काम कर्म करायचं आहे, म्हणजे फलाची इच्छा न करता ईश्वरार्पण बुद्धीने आपल्याला कर्म करायचं आहे। पण आपण नेहमी फळाची इच्छा करणारे सामान्य लोक असतो। मग आपल्याला असं वाटतं की फळ टाकायचं म्हणजे काय, मग फळ नको तर कर्मच नको,
तर भगवंतांनी ते पण सांगितलेलं आहे की नाही नाही, फळ हे मिळतंच. कर्माच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही कर्माचं फळ हे मिळतंच. ते मिळत नाही असं कधी होतच नाही, पण आपण त्याची अपेक्षा करायची नाही. ही त्याच्यातली युक्ती सांगितलेली आहे आपल्याला. युक्ती आहे ही, म्हणजे जे मिळायचं ते आपल्याला मिळणारच आहे. पण जर अपेक्षा केली नाही, म्हणजे ते म्हणतात ना की न मागे त्याची रमा होय दासी. एकदा म्हणे भगवान महाविष्णू असे पहुडलेले असतात आणि ह्या आपल्या महालक्ष्मीबाई असतात, हातामध्ये हार घेऊन प्रत्येकाला वरायला, म्हणजे त्यांचं स्वयंवर चालू आहे आणि आता कोणाला वरतील, ह्या कोणाच्या गळ्यात माळ घालेल लक्ष्मी, म्हणून सगळ्यांचं तिच्याकडे लक्ष आहे. आणि सगळ्या देवांना असं वाटतंय की आता ही माझ्या गळ्यात माळ घालेल, आता ही माझ्या गळ्यात माळ घालेल, म्हणून सगळेजण तिच्याकडे आतुरतेने बघतात आहे. आणि ती प्रत्येकाच्या समोरून अशी पुढे पुढे जाते, कोणाच्याही गळ्यात माळ घालत नाही. आणि आपले विष्णू भगवान अगदी शांतपणे पहुडलेले असतात, शेषशायी त्यांचं हे असतं आसन, आणि ते अजिबात लक्ष्मीकडे पाहतसुद्धा नाही. आणि लक्ष्मीबाई तिथे जातात आणि त्यांना माळ घालतात आणि त्यांच्या पायाची दासी झालेली आहे लक्ष्मी. म्हणून म्हणतात ना, न मागे त्याची रमा होय दासी, अशी ती दासी झालेली आहे. म्हणजे या कर्मयोगातलं मला वाटतं की हेच एक महत्त्वाची गोम सांगितलेली आहे त्यांनी आपल्याला, की तू फळाची इच्छा करू नको, तुला दुपटीने तिपटीने त्याचं फळ मिळतं अशा वेळेस. आणि हा अनुभव आपण घ्यायला पाहिजे आयुष्यामध्ये आपल्या. तर असा हा कर्मयोग आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलं की जर आपण कर्मयोगामध्ये, त्यांनी सांगितलं की ज्ञानमार्गामध्ये कर्मविचार पुन्हा पुन्हा सांगितला जातो, तो हा की कर्मानी बंधन प्राप्त होतं. मग कुठल्या कर्मानी बंधन प्राप्त होतं? तर जर आपण फळाची अपेक्षा करून एखादं कर्म केलं तर आपल्याला बंधन प्राप्त होतं. म्हणजे आत्ता जो हा श्लोक आपण वाचला, 9वा श्लोक, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयं कर्मबंधन, कर्मबंधन हा शब्द इथे आलेला आहे. त्यामुळे कर्मबंधन म्हणजे काय ते आपण जरा समजावून घेऊ. की ज्ञानदेवांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, ज्ञानदेवांनी गीतेवरचं भाष्य केलेलं आहे, ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण गीताच सांगितलेली आहे, परंतु ती अधिक व्यापक पद्धतीने आपल्याला त्यांनी समजावून सांगितलेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी जर वाचली आपण तर आपल्याला गीता ही खूप छान पद्धतीने कळते. तर ज्ञानदेव म्हणतात, कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती हे कर्मबंधन होय. म्हणजे कर्मबंधन, कर्माचं बंधन म्हणजे काय, तर मी केलं माझ्यामुळे झालं, हा जो कर्तृत्वाचा अहंकार असतो. आणि दुसरं म्हणजे कर्मफळाची आसक्ती, की मी केलंय ना, मग मला कर्म हे मिळालंच पाहिजे, कर्माचं फळ हे मिळालंच पाहिजे. ह्या दोन गोष्टी ज्या असतात त्या म्हणजे काय असतात, त्याला म्हणतात कर्मबंधन. मग मी अमुक काम केलं, आता खरं तर आपल्या वाचून काही अडत नसतं बरं का कोणाचं, पण आपल्यालाच असं वाटतं की नाही नाही मी केलं तर होणारच नाही. पण असं काहीही होत नाही. एखाद्या वेळेस आपण असं करून बघावं की आपण घरातून बाहेर निघून जावं, किंवा मग काहीतरी, सगळे व्यवहार जिथल्या तिथे चालू असतात, आपल्या वाचून काहीही अडत नाही. म्हणून आपण आपल्या कल्याणाचा विचार केला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि भगवान पण आपल्याला तेच सांगतात की मी अमुक काम केलं, यात कामाचं महत्त्व नसून मी केलं यालाच फार महत्त्व असतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की अहंकार वाढतो आपला, कारण नसताना आपला अहंकार वाढतो आणि आपण त्या कर्मबंधनामध्ये अडकले जातो. आपल्याला सुटायचं आहे ना, कर्मबंधनातून सुटायचं आहे, आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. त्यामुळे त्या कर्मबंधनामध्ये आपण अडकतो. आणि त्यांनी सांगितलं की जर आपण फळाची इच्छा न करता एखादं काम केलं तर लोकांना त्या कामाचं कौतुक वाटतंच. एखादं चांगलं काम जर आपण केलं तर लोक बरोबर त्याचं कौतुक करतात, कोण करताय त्याची चौकशी करतात, उत्कृष्ट कार्य आहे त्याच्या कलेबद्दल समाजामध्ये आदर निर्माण होतो. परंतु आपणच स्वतः जर त्याचा ढिंडोरा पिटवला तर ते काही योग्य नाही आहे असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचा अहंकार स्वतःला संकुचित बनवतो. म्हणजे मी मोठा होण्याऐवजी छोटा होऊन जातो. आपल्यामध्ये दोन प्रकारचे मी असतात ना, हा जो आपण शरीराला मी म्हणतो तो एक मी, आणि एक जो आपला आत्मा आहे तो एक मी, असे दोन मी आपल्यामध्ये असतात. त्यामुळे काय होतं की आपला जो छोटा मी असतो त्या मोठ्या मीला झाकून टाकतो. नाहीतर आपण जर व्यापक झालो तर सगळ्यांचाच त्याच्यामध्ये फायदा आहे ना, आपल्या स्वतःचा पण त्याच्यामध्ये लाभच लाभ आहे.
मग महापुरुष काय करतात, ते जेव्हा एखादं कार्य हाती घेतात तेव्हा त्यांना दोन गोष्टींची स्वभावताच जाणीव असते, की एक तर आपण मोठे कार्य करीत आहोत, पण या कार्याला अनेकांचं सहकार्य लाभत आहे. कुठलंही कार्य, आता समजा मी हे गीता सांगण्याचं कार्य केलं आहे, पण म्हणून काय हे मी एकटी माझा कर्तृत्वाचा अहंकार अजिबात मी घेणार नाही, की मी हे कर्म केलं, मी हे कर्म करते असं मी अजिबात म्हणणार नाही आणि म्हणतही नाही. कारण मला माहिती आहे याच्या पाठीमागे न दिसणारे अनेकांचे हात आहेत. आता ह्या आपल्या ॲडमिन ज्या आहेत रेवती ताई, त्या वेळेवर लिंक टाकतात, मला काहीही बघावं लागत नाही. त्यानंतर माझे मिस्टर आहेत, ते सगळं व्यवस्थित मला सगळी व्यवस्था करून देतात. मला फक्त तयार होऊन इथे बसायचं असतं आणि अभ्यास करायचा असतो. आणि अभ्यासही कसा, की त्याचं स्मरण मी करत असते. मी त्याला म्हणते की अरे बाबा, मी हे तुझ्यासाठीच करते, मला याच्यातून काहीही फळ नको आहे, कोणाचीही वाहवा जरी मिळाली तरीसुद्धा मी श्रीकृष्णार्पणमस्तू. म्हणजे अशा प्रकारचं हे तर छोटंसं उदाहरण झालं. पण असं जीवन जगत असताना आपण अनेक कामं करत असतो आणि त्या कामाचं जर आपण अहंकार स्वतःकडे घेतला तर आपल्याला त्याचा त्रास झाल्याशिवाय, कारण निंदा पण सहन करण्याची सवय पाहिजे. आता प्रत्येकालाच हे आवडेल असं नाही. काही लोक म्हणतील काय काहीतरी रिकाम टेकडेपणा करत बसतात, असं म्हणणारे पण लोक आहेत. मग आपल्याला ती निंदा सहन करण्याची सुद्धा शक्ती द्यावी देवानी, असं त्याच्याकडे मागणं आपण मागितले पाहिजे. की सगळ्या प्रकारचे लोक जगामध्ये असतात, त्यामुळे निंदा स्तुती समान अशी आपली अवस्था झाली पाहिजे. हेच आपल्याला कर्मयोग शिकवतो. आणि मग हाच विचार आपण समजून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे, की सूर्य हा म्हणे उत्तम कर्मयोगी आहे. सूर्य हा सकाळी उगवतो आणि त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळेजण आपापलं कर्म करत असतात. मग कोणी काय करेल, कोणी काय करेल, सूर्याला त्याचं काहीही नसतं. मग काय काय होतं बरं, सूर्याच्या शक्तीने फुलं उमलतात, पक्षी उडतात, माणसं आपापली कामं करतात. यात सूर्याने काय केलेलं असतं, त्यांनी फक्त त्याचं उगवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्या वाचून पृथ्वीवर कार्य होणारच नाही. पण तो ती करतो असंही म्हणता येणार नाही, की प्रत्येक काम सूर्य करतो असं आपण म्हणणारही नाही. आणि सूर्यही स्वतः म्हणत नाही की मी हे केलं. तो फक्त काय करतो, नियमितपणे उगवणं हेच त्याचं काम आहे. उत्तम कर्मयोगी म्हणून सूर्याचं उदाहरण दिलं जातं. तर अशी स्थिती आपल्या शरीरात पण आहे. शरीरामध्ये म्हणजे निसर्ग म्हणजे काय, प्रकृती जी आहे आपली, निसर्ग म्हणजे जणू काही प्रकृती, आणि आत्मा म्हणजे सूर्य. आत्मा म्हणजे सूर्य आपल्या त्याच्या प्रकाशात आपण सगळी कामं करत असतो ना. जशी सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळा निसर्ग कामं करत असतो, निसर्गातल्या सगळ्या गोष्टी. म्हणून आपण शरीराने कार्य केले म्हणजे ते प्रकृतीचे कार्य झाले. ते मी केले असा विचार करणे काही योग्य नाही आहे. म्हणजे आपण कर्मबंधन बघतोय, की कर्मबंधन कशामुळे निर्माण होतं, की मी केलं असं म्हणण्याने कर्मबंधन निर्माण होतं. निसर्गातील कार्ये प्रकृती गुणांनी स्वभावतच होत असतात. तिथं आपण शक्ती पुरवठ्याचं वा गती देण्याचं कार्य मात्र करत असतो. गती देणं हे फक्त आपलं कार्य आहे. आता म्हणजे समजा आपण फणसाचं बी लावलं, त्याला पाणी घातलं, संपलं आपलं काम. पुढे त्या बीजाला अंकुर फुटणं, पानं फुटणं, त्याचा वृक्ष होणं, त्याला फळ लागणं, हे काय आपल्या हातात आहे का? हे आपल्या हातात अजिबात नाही आहे. मी फक्त काय केलं, त्याला फक्त पाणी घालण्याचं काम मी केलेलं आहे. बाकी त्याचा सारा विकास हा निसर्गतः झालेला आहे. इतकंच काय, आपल्या शरीराच्या बाबतीतही आपण काय करतो, मी जेवतो फक्त, मग मी कडू खातो, आंबट खातो, खारट खातो, सगळं मी खात असते, तिखट खात असते. पण ते सगळं पचवण्याचं कार्य, त्यानंतर सारे रस एकमेकात मिसळणं, अन्नपचन करणं, त्याचं रक्त तयार होणं, ह्या सगळ्या गोष्टी कोण करतं? तर हा आतला परमेश्वर करत असतो. किंवा त्याला निसर्ग म्हणाल तुम्ही, किंवा विज्ञान म्हणाल तुम्ही, काहीही म्हणा, परंतु आपण हे करत नसतो हे मात्र निश्चित. ही सगळी कर्म जी आहेत ही स्वभावतः घडत असतात. म्हणून मी केलं हे म्हणायचं नाही, असं त्यांना सांगायचं आहे. सारं विश्वच त्रिगुणात्मक आहे. या गुणांच्या स्वतःच्या गती आहेत. आता हा श्लोक पुढे आपल्याला येईलच. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते, की गुणच गुणांचं कार्य करत असतात.
आणि मग आता बीजातून वृक्ष, आपण जर बीज लावलं तर त्याच्यातून वृक्ष मला असा खेचून बाहेर काढता येईल का? कधीच नाही. त्याच्या त्याच्या विशिष्ट कालमर्यादेनुसारच तो वृक्ष बाहेर येणार आहे की नाही? त्यामुळे ते काम त्या त्या वेळी बरोबर घडत असतं, नैसर्गिक नियमाप्रमाणे घडत असतं. त्यांचे स्वभाव ध्यानी घेऊन आपण हे विकसन आणि परिवर्तन बघायचं असतं. म्हणजे या ठिकाणी कर्तृत्वाचा अहंकार व्यर्थ आहे. तर याचा दुसरा भाग असा आहे की फलाची आसक्ती ठेवता येणार नाही. आता कर्म जर मी केलंच नाही, आता जर मला आत्तापर्यंत मी म्हटलं की नाही कर्म मी केलं असं नाही आहे, ते स्वभावताच घडलं, मग मी जर कर्म केलं नाही तर मी ते फळ भोगेल असं कशाला म्हणायचं आपण? म्हणजे आपोआपच आपलं फळ टाकलं जातं. म्हणजे किती छान शिकवते गीता आपल्याला. आणि मग आता या ठिकाणी भगवंतांनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत की कर्म करायचं आहे, कर्माशिवाय क्षणही राहायचं नाही. मी आज कर्म करून आले, म्हणजे मी तुम्हाला आता ही गीता पण सांगते एकीकडे, आणि माझा स्वेटरचा बिझनेस आहे, त्यामुळे मला भरपूर काम असतं स्वेटरचं. आणि आज रविवार होता, तर रविवारी सुद्धा आम्हाला काम होतं. मग माझ्या गीता लक्षात होती की तो आपला स्वधर्म आहे, आपल्याला केलाच पाहिजे, त्यामुळे ते करून मी इकडे आलेली आहे. त्यामुळे तो आपल्याकडनं बरोबर करून घेत असतो. मग त्यांनी पहिलं काय सांगितलं? कर्म करायचं आहे, ते कर्म मी केलं असा अहंकार बाळगायचा नाही, आणि कर्माच्या फलाची आसक्तीही ठेवायची नाही. असे 3 नियम सांगितले. चौथा नियम त्यांनी सांगितला की कर्म टाकून स्वस्थ बसायचं नाही की मला फळ मिळणार नाही ना, मग मी कशाला करू, असंही अजिबात करायचं नाही. तर कर्म हे करतच राहिलं पाहिजे. म्हणजे भगवंतानी काय सांगितलं? कर्म कर पण फळ टाक. किती अवघड सांगितलं. कर्म कर पण फळ टाक, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार आणि फळाची आसक्ती याला कर्मबंधन म्हणतात. कर्मबंधन म्हणजे काय ते आपण बघितलं. आणि मग काय होतं की ह्या ज्या वृत्ती असतात त्या आपल्या मनावर संस्कार करत असतात, आणि त्यातून एक दुष्ट चक्र चालू होतं. म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कुठलंही कर्म केलं, चांगलं कर्म केलं की त्याचं फळ पुण्य मिळतं, आणि वाईट कर्म केलं की पाप भोगावं लागतं. म्हणजे हे दुष्ट चक्र चालू राहतं. आणि मग आपण काय होतं, त्याच्यामुळे काय होतं, मग कामनायुक्त कर्म केलं की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षति डुक्रून करणे. हे काय आहे? हे शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. वाचलं असेल बऱ्याच जणांनी. चरपट पंजरिका असं त्याचं नाव आहे. आणि याची एक अशी सहज कथा सांगतात. आता मला बोलता बोलता बऱ्याच गोष्टी आठवतात सहजपणे, की ते सांगतात की शंकराचार्य एकदा गंगेवर गेले आणि स्नान करायला गेले असतील, तर तिथे एक अतिशय म्हातारा माणूस 80-90 वर्षाचा, अगदी मान डुगडुगती आहे, काठी हातात आहे, आणि तो संस्कृतचे वाक्य पाठ करत होता. डुकरून करणे असं काहीतरी पाठांतर तो करत होता, आणि व्याकरणाचं पाठांतर तो करत होता. आणि इकडे शंकराचार्य त्याच्याकडे बघतात आहे की ह्याचं वय काय, आता हा करतोय काय. आणि त्याच्याकडे पाहून मग भगवंत आहे शंकराचार्यांनी त्याला सांगितलं की अरे बाबा, आता तुला जाण्याची वाट आहे, तू कधी जाशील हे सांगता येत नाही, तर तू हे डुकरून करणे सोडून दे आणि भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तू फक्त गोविंदाचं भजन कर, बाकी तू काहीही करू नको. हे डुकरून करणे, हे पाठांतर करणं काही तुझ्या बरोबर येणार नाही आहे. तर तू भगवंताचं स्मरण कर, भगवंताचं भजन कर. आणि मग त्या स्तोत्रामध्ये इतकी सुंदर त्यांनी 8 अष्टक येते, तर त्या 8 श्लोकांमध्ये शंकराचार्यांनी इतकं सुंदर आपल्या सगळ्या आयुष्याचं वर्णन केलेलं आहे की बालपणाचा काळ कसा जातो, मग तरुणपणी कसा जातो, म्हातारपणी कसा जातो, आणि माणूस काही करतच नाही, करू नंतर करू म्हणून कशी त्याची अवस्था होते, ते सगळं सांगितलेलं आहे त्यांनी. आणि मग गीता आणि भागवत कसं महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही कसं करा, असं ते अतिशय सुंदर स्तोत्र आहे. तर ह्याच्यावरून आठवलं की पुनरपि जननम पुनरपि मरणम यालाच कर्मबंधन असं म्हणतात.
तर असं हे कर्मबंधन आहे. म्हणून ते म्हणतात की बीज रुजावे, त्याचा वृक्ष व्हावा, त्याला फळ लागावे, त्याला पुन्हा बीज तयार व्हावे व ते बीज रुजावे. म्हणजे हे काय चक्र आहे, हे चक्र आहे. चक्र हे गोल असतं, त्याला कुठेही हे नसतं, अखंड असतं ते चक्र, ते फिरतच राहतं. आणि याच भ्रमणचक्रामध्ये आपण अखंडपणे सापडतो जर आपण कामनायुक्त कर्म केलं तर. तेच आपण करत आहोत. म्हणजे आत्ता सध्याचं आयुष्य आपलं तसंच चाललेलं आहे. पण गीतेमुळे आपल्याला कळतं की यज्ञार्थ कर्म आपण केली पाहिजेत. यज्ञार्थ कर्म जर आपण केली तर आपल्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत. यांनी सांगितलं नाही इथे, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः, की यज्ञ म्हणून आपण कर्म केली पाहिजेत, यज्ञार्थ कर्म केली पाहिजेत. मग त्याच्यामुळे काय होतं की आपण मुक्त संग होऊन जातो, निरहंकारी होऊन जातो, असं त्यांनी सांगितलंय. मग यज्ञार्थ कर्म केली तर ती मात्र बंधनकारक होत नाही, म्हणजे अशी रुजत नाहीत. एखादं बीज जर आपण भाजलं, बीज जेव्हा लावतात तेव्हा ते साधं साधं लावतात, पण ते जर भाजल्यानंतर ते जर मातीमध्ये रुजवलं तर ते त्या फलद्रूप होणार नाही. असं आपलं कर्म पाहिजे, की कर्म हे त्या भाजलेल्या बीसारखं, की त्या कर्माचं फळ टाकलं गेलं पाहिजे, त्याचं परत कर्मबंधन तयार न झालं पाहिजे. हे त्यांना आपल्याला याच्यातून सांगायचं आहे की भाजलेलं बी पेरलं तर ते उगवत नाही, तद्वत निष्काम कर्म हे रुजत नाही, तर तेथेच संपून जातं, तिथेच संपून जातं ते. त्यामुळे त्याच्यामध्ये पाप पुण्य त्या निर्माणच होत नाही. कारण पाप निर्माण झालं, वाईट कर्म झालं की पाप मिळतं, मग ते भोगावं लागतं. पुण्यकर्म जरी घडलं तरी ते सुद्धा भोगावंच लागतं, दोन्ही गोष्टी. पण तिथल्या तिथे संपणं हे केव्हा होतं, तर निष्काम कर्माने हे होतं, असं त्यांना सांगायचं आहे आपल्याला. मग याबाबत विवेचन करताना श्रीकृष्णाने प्राचीन परंपराच सांगितली. भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आपल्याला 9वा श्लोक हा झाला आपला. मग 10व्या श्लोकामध्ये काय सांगतात, एक गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे ब्रह्मदेवाची, की ब्रह्मदेवानी काय केलं म्हणे. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्ट कामधुक्. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. तर ह्यांनी काय केलं, कल्पारंभी, कल्प म्हणजे काय की उत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्या 3 गोष्टी ज्या झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती, स्थिती, लय असं सुरू होतं. तर त्याला, आणि मग सुरुवातीला जेव्हा परत उत्पत्ती होते त्याला कल्पारंभ असं म्हणतात. तर कल्पारंभाच्या वेळेस ब्रह्मदेवानी काय केलं की प्रजा उत्पन्न केली, आणि त्या प्रजेबरोबरच कर्म उत्पन्न केलं. यज्ञासह प्रजा उत्पन्न केली. मग यज्ञ म्हणजे काय, त्याचा पण अर्थ आपण बघणार आहोत, की यज्ञ म्हणजे काय, फक्त ते काय चौकोनी हे मांडणं, यज्ञवेदी, आणि त्याच्यामध्ये होम करणं, काय तूप टाकतात, इतर समिधा टाकतात, त्याला पण महत्त्व आहेच आहे, जे ऋत्विज लोक करत असतात. पण आपल्या गीतेने यज्ञ ही संकल्पना अतिशय व्यापक मांडलेली आहे, की यज्ञ म्हणजे त्यांनी स्वधर्माचरण म्हणजे यज्ञ, म्हणजे माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी उत्तम प्रकारे करणं म्हणजे माझा यज्ञ झाला, असं ते सांगतात आपल्याला. आणि मग तुम्ही जर असं यज्ञाद्वारे सर्व कर्मे कराल तर वृद्धीला प्राप्त व्हा, आणि यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्ट कामधुक्. म्हणजे तुमच्या सगळ्या कामना पूर्ण करणारा हा यज्ञ होईल, असं त्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग आता यज्ञ म्हणजे काय, ही पण संकल्पना आपण थोडीशी गीतेच्या दृष्टीने समजावून घेऊ, की यज्ञ म्हणजे काय. ही यज्ञकल्पना जी आहे तिच्यामध्ये 4 गोष्टी बघा, आपल्याला 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत या श्लोकामध्ये, की प्रजापतीनं सृष्टी निर्मितीच्या वेळी यज्ञासह प्रजा निर्मिती केली, आणि त्यानंतर यज्ञ हा कामधेनूप्रमाणे कामना पूर्ण करतो.
कामधेनू म्हणजे ती आपल्याला माहिती आहे, स्वर्गातली जी गाय आहे तिला कामधेनू म्हणतात, की ती जी काही आपण तिच्याकडे कामना करू ती पूर्ण करते. कामधेनू, कल्पवृक्ष, अशा कल्पना आपल्याला स्वर्गामध्ये आहेत असं सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट आहे, यज्ञाने देवांना संतुष्ट करायचे आणि ते देव आपल्याला इष्टभोग देऊन संतुष्ट करतील. नंतर देवांना अशा रीतीने संतुष्ट न करता आपण परभारे भोग घेणे हे मात्र पाप आहे. हे पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे, पण आधीच त्यांनी त्याचं थोडंसं आपल्याला सांगितलं की अशा रीतीने यज्ञार्थ कर्मे केली तर ती बंधनकारक होत नाहीत. मग आता आधी आपण स्वधर्म म्हणजे काय, यज्ञ म्हणजे काय ते बघू. की यज्ञ म्हणजे स्वधर्म असा अर्थ केलेला आहे त्यांनी, की सारी प्रजा निर्माण झाली ती तिच्या स्वधर्मासह. म्हणजे माझ्या जन्माबरोबरच माझा स्वधर्म निश्चित ठरलेला असतो. मी मागेच सांगितलं की गीतेने काही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई यांना धर्म म्हटलेलं नाही आहे, तर आपल्याला प्राप्त झालेलं कर्तव्य याला धर्म म्हटलेलं आहे. तर ही कर्तव्य निश्चित असतात, ती टाळता कशी येतील. आता समजा माझा जन्म झाला, मला जे आईवडील मिळाले त्या आईवडिलांची सेवा करणं हे जन्माबरोबरच माझं कर्तव्य ठरतं, म्हणजे तो झाला माझा स्वधर्म. ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाची सेवा करणं हे जन्माबरोबरच माझं कर्तव्य ठरतं. मग आपलं कर्तव्य आपण अहंकार सोडून आणि फलाची आकांक्षा न ठेवता करू शकतो. आपण कर्तव्य विसरून इतर कोणतंही काम स्वीकारतो त्यावेळी अहंकार आणि फलाची आसक्ती हीच मोह पाडीत असते. अर्जुनाचं काय झालं, अर्जुनाने जर कर्तव्य म्हणून त्याचं युद्ध केलं असतं तर त्याला अशी वेळ आली नसती, परंतु त्याच्या मनामध्ये काय झालं, फळाची आसक्ती, की मी आता हे युद्ध केल्यानंतर वाईट कर्म होईल माझ्याकडून, माझ्याकडनं हे नातेवाईक मारले जातील आणि मग मला नरकाची प्राप्ती होईल असं त्याला वाटत होतं. आणि मीच एकटा शूरवीर आहे, माझ्या हातून हे मेलेच जातील असंच त्याचं मनाने म्हटलेलं होतं. म्हणजे अहंकार पण होता की हे सगळं करणारा परमेश्वर आहे. खरं तर तो सखा होता, त्याच्या बरोबर होता कायम श्रीकृष्ण, पण तरी सुद्धा अर्जुन मोहात पडलेला आहे. म्हणजे भगवंत सतत त्याच्याबरोबर मागे पुढे, सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. म्हणजे 11व्या अध्यायामध्ये तो क्षमा मागतो भगवंताची, का रे तुझं हे विश्वरूप पाहिल्यानंतर त्याला कळतं की हा केवढा मोठा आहे, हा स्वतःच परब्रह्म परमात्मा आहे आणि मी याला विहारशय्य आसन भोजनेषु, विहार करताना, आसनावर बसताना, शयन करताना मी याला आपल्या बरोबरीचा समजत होतो आणि मी किती याला दुरुत्तर करत होतो, उद्धटपणे बोलत होतो आणि मला ह्याचं महत्त्व कधीही कळलं नाही. आणि भगवंता आता मला तुझं महत्त्व कळलेलं आहे, त्यामुळे मी तुझी क्षमा मागतो. नमस्ते नमस्ते प्रभो, सारखं तू त्याला नमस्कार करतो आणि सारखं त्याची क्षमा मागतो. 11व्या अध्याय फार सुंदर आहे. तर असं हे अर्जुनाला झालं होतं, म्हणजे अहंकार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता आणि फलाची आसक्ती त्याने केलेली होती. त्यामुळे त्याला ही गीता भगवंताला त्याला सांगावी लागली. मग आता यज्ञ म्हणजे काय, यज्ञ म्हणजे आपण स्वधर्म हे बघितलं. आता आपण जरा यज्ञ म्हणजे स्वधर्माचरण. आता पुढच्या श्लोकाकडे आपण जाऊया. त्यागमय कर्म म्हणजेच